बंदिस्त ट्रकमधून सॅनिटरी नॅपकिनच्या आड बनावट देशी दारूची वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे। महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत हा प्रकार समोर आला असून चालकास बेड्या ठोकत पथकाने ट्रकसह बनावट देशी दारूचा साठा असा सुमारे 38 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। भगवानदास चिंतामणी वर्मा राहणार आहोगी कलाम, जिल्हा मिर्झापूर, उत्तर प्रदेश असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे। मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात देशी दारूच्या साठ्याची वाहतूक होत असून एका ट्रकमधून हा दारू साठा अज्ञात स्थळी पोहोचवला जाणार असल्याची माहिती एक्साईज विभागाच्या अविभाग भरारी पथकाला मिळाली होती। त्यानुसार पथकाने महामार्गावरील तळेगाव तालुका इगतपुरी या शिवारात भारत पेट्रोल पंपासमोर सापळा लावला असता रॉकेट संतर नावाच्या देशी दारूचा साठा पथकाच्या हाती लागला। एक्साईज विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, अंमलबजावणी व दक्षता संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक शशिकांत गर्जे व उपअधीक्षक अमृत तांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व ब विभागाचे निरीक्षक आर.जे. पाटील, ब विभाग भरारी पथकाचे निरीक्षक योगेश सावखेडकर यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक प्रवीण ठाकूर, धीरज जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक विष्णू सानप, जवान अमित गांगुर्डे, संतोष कडलक, दुर्गादास बावस्कर, वाहन चालक राकेश पगारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।